आपल्या प्रत्येक कामातून देशभक्तीची कृती दिसून आली पाहिजे असे गौरवोद्गार लायन्स क्लबचे सेक्रेटरी माननीय श्री सनी वदवा यांनी मनोगतातून विचार व्यक्त केले। बालक मंदिर महिला मंडळ शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा माननीय सौ ज्योतिताई केसकर होत्या। लायन्स क्लबचे अध्यक्ष माननीय श्री अक्षय झालानी, सेक्रेटरी माननीय श्री सनी वदवा तसेच खजिनदार माननीय श्री अभिजित भळगट यांची सन्माननीय उपस्थिती होती। ध्वजारोहण पाहुण्यांच्या हस्ते झाले। संपूर्ण वंदे मातरम राष्ट्रगीत, राज्यगीत, ध्वजगीत गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। भारत माता पूजन उपस्थितांनी केले। शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अस्मिता शुळे यांनी प्रास्ताविकातून विचार व्यक्त केले की हुतात्म्यांच्या बलिदानामुळे गुलामगिरी नष्ट होऊन भारत स्वतंत्र होऊन आज 80 वर्ष पूर्ण झालेत। लहान वयापासूनच साक्षरतेबरोबर नैतिक विकास, मूल्य शिक्षण, पर्यावरण जागृती, भारतीयाबद्दलची आपुलकी, अर्थ व संगणक साक्षरता या सर्व गोष्टींचा विकास झाला तरच भारत विकसित राष्ट्र आणि महासत्ता बनेल। हे राष्ट्रदेवतांचे या गीतावर मुलांनी कवायत सादर केली। तसेच मुलींनी वंदे मातरम या गीतावर कवायत संचलन केले। इयत्ता 1ली ते 3रीच्या बालकलाकारांनी देशप्रेम कशातून व्यक्त होते यावर उत्कृष्ट पथनाट्याचे सादरीकरण केले। भारतम भारतम तसेच ध्वज उंच तिरंगा डोले या दोनही समूहगीतांचे उत्कृष्ट सादरीकरण झाले। त्यानंतर स्वराज टकले, युवराज मारवाडे, स्तुती गायकवाड, प्रांजल गायकवाड, हर्षदा माडीकर, भाग्यश्री सोनवणे, अनन्या वाघमारे, कीर्ती वड्डेपेली, कृष्णा सरडे, नचिकेत प्रजापती, कृष्णा देवरे, जोया सय्यद, अक्षय चव्हाण या सर्व विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, इंग्लिश भाषेतून आपले विचार व्यक्त केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय सौ ज्योती केसकर यांनी राष्ट्रप्रेमाचे धडे या बालवयापासून मिळाल्यास निश्चितच प्रगती होईल अशी ग्वाही दिली। या कार्यक्रमासाठी महिला मंडळाच्या उपाध्यक्षा डॉक्टर सौ विद्या होळेहुन्नर, खजिनदार सौ मेधा धोपावकर, सदस्या सौ रोहिणी पुंडलिक या आवर्जून उपस्थित होत्या। पालकवर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता। कार्यक्रमात पाहुण्यांची ओळख निरुपमा देशपांडे, सूत्रसंचालन वैशाली सातपुते, विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाचे संयोजन सीमा कवाष्टे, आभार प्रदर्शन ठकू पवार यांनी केले। उत्कृष्ट फलक लेखन, रांगोळी सजावट यासाठी अश्विनी मेंद्रे, सुकन्या बोली, हेमांगी भेडे, उज्ज्वला कॅलदर, बेबी ढोणे या सर्वांनी परिश्रम घेतले। या बातमीचा आढावा घेतला आहे अहिल्यानगरच्या जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर विद्या होळेहुन्नर यांनी।